बोल रे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, सीन असा आहे की आज आहे 31 ची रात्र. या माणसाचं नाव आहे विश्व पाचरणे. हा माझा एक लहानपणीचा मित्र आहे. तर आपले ब्लॉग बरेच दिवस पडत नव्हते. त्याच्या मागचं एकच कारण होतं, जे आता ते कारण असं होतं की परीक्षा सगळ्यांच्या आयुष्यात येते आणि जेव्हा येते तेव्हा मारून जाते. तर सीन असा आहे की आता आज आपला ब्लॉग परत चालू झालेला आहे. आज अख्खी रात्र आपण गाजवणार आहे. तर आज मजा म्हणजे काय आहे की सगळ्यांनी वेगळं काहीतरी त्यांच्या घरी सांगितलेलं आहे आणि आम्ही जाणार आहे तिसऱ्याच माणसाच्या घरी. हा, आता मी सांगितलं ह्याच्या घरी चाललोय, मी सांगितलं ह्याच्या घरी चाललोय. त्यानंतर अजून एक मित्र आहे, त्यांनी पण सांगितलं ह्याच्या घरी चाललाय. तर त्याची आई एवढी म्हणजे त्याची आई एकदम स्ट्रिक्ट आहे. त्याचे कान बिंड सापडले घरी, त्याची आईला स्ट्रिक्ट आहे. त्याची आई डायरेक्ट म्हणली की मी सोडायलाच येते डायरेक्ट म्हणून. आणि त्याची आई आता ह्याच्या घरी सोडायला येते आणि आम्हाला असं वाटतं की आता ती म्हणेल की चल वरती घर दाखव मला. तर असा सीन झालेला आहे. फुल आमची घाबरलेलं तर आहे आम्ही, पण काय आता घरीच खेळतो इश खेळ म्हणून आता करायचंय. म्हणून तुम्ही विश्वाशी बोला जरा. काय बोलणार, माझी तर फाटली आता. ते काकू काय बोलतायत मला कळलं ना. आता काकूंनी बोलायला नको कधी मम्मीचा नंबर आणि काय. मम्मी आहे घरातच आली. आणि आम्ही सांगितलंय माझ्या घरचे गेलेत लग्नाला, कारण त्याला आमच्या घरी पार्टी करणार आहे म्हणून. बघू आता काय बघू. आता तुम्ही पण देत राहू. पूर्ण रात्र तुमचं पण एन्जॉयमेंट होईल. तर चला भेटूयात आपण थोड्या वेळात. भेटत मला एक सांग, आपल्याला 5 जणांना चिकन किती लागणार आहे? चिकन 1 किलो, एक नाही 750 ग्राम चिकन आणतो बोनलेस. दाबून खायचे का? बिर्याणी पण तर मित्रांनो, वरच शिरके दिसतंय ना, फ्लॅश मारलाय. अंशुल श्रीराम आहे, सार्थक भाऊ गाडे ह्याचीच मम्मी तुम्हाला आता सांगितलं ना मी, त्याची मम्मी येऊन बोलणार होती. ह्याचीच ती मम्मी. ह्याचीच मम्मी जशी आली आमची फाटून 4. पण आम्ही मस्त पैकी सुटलोय आता काही नाही. बिर्याणी आणणार, मस्त स्प्राईट आणणार, स्प्राईट. आणि त्याच्यानंतर मग आम्ही काहीतरी उनो बिनो खेळणार आहे, नाहीतर आम्ही भांडी कुंडी वगैरे काहीतरी खेळणार आहे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही भरतला कॅमेरामध्ये यायचं होतं. कसं वाटतं आउटफिट बघा भरतला भंगारच दिसतोय तसा बघायला गेलं. एवढा लांब गेला तर वरच दिसत नाही. 14 वाटतं रिक्षा दिसते. तर चला मित्रांनो, आता आम्ही चाललोय बिर्याणी आणायला. नंबर बघा. अरे तिकडेच रूम आहे ना. चिकन घेऊन या. इथं फ्लॅश लाव रे. कसं वाटतं? मस्त वाटतंय भावांना. बिर्याणी आणायला चाललोय आता. जय भावानी. खेडजॉपूर, डायरेक्ट खेडजॉपूरला चाललोय बिर्याणी पार्सल आणायला. गावाचा आकर. मित्रांनो, बिर्याणीचा आपण जय भावानी बिर्याणी हाऊसमधनं एकदम भाई असला वास येतो ना भावांनो. असं वाटतं इकडं साईडला वरून थोडीशी खावी. खरंच वाटतंय, पण करू नाही शकत. करू तर नाही शकत, बाकीचे मार्केट. ठीक आहे. आता काय, आता ह्याचा पुढचा प्लॅन असा आहे की बार्बेक्यू वगैरे घ्यायचं आहे आणि मग तिसऱ्याच्याच घरी जायचं आहे. आणि त्याच्या घरी जाऊन मग बार्बेक्यू तंदूर बिंदूर करायचं. त्याच्यानंतर तिकडे जरा गप्पा गोष्टी, गाणे बिणे तुम्ही दाखवतो मी तुम्हाला सगळं. महफिल बसणार. मैफिल. सगळ्यांचे रड गाणे येतील बाहेर सगळ्यांचे. काही लोक रडतील, काही लोक हसतील, काही पण होऊ शकतं. चला. मला तुझी आठवण येते. किस इट्स व्हेरी बॅड. अरे असं असतं बरं आमच्यासारखी सेम हाफ चप. तर काही तंदूर चालू आहे, बघू शकता. जुगाड असा आहे आपला. कसं आहे पण कसलं दिसतंय ते दाखव ना. वाव भावांनो, असलं दिसतंय ना. वाव. काय बोलायचं विषय तुला तंदूर बद्दल? असलं दिसतंय ना भावांनो. टेस्ट तर असलं करणार ना, तुम्हाला काय सांगू मी. हा तू बोल रे. तंदूर 1 नंबर होणार आहे भावाने. शपथ सांगतो. त्यासोबत बिर्याणी पण आहे अजून. बिर्याणी पण आहे. ते पण कोणाची? जय भवानी बिर्याणी. डायरेक्ट पोरं नाही ऐकणार. मला ते तंदूरच्या धुराणीला हे झालेले, कोळसेच्या धुराणी. थोड्या वेळाने भेटू आपण. मित्रांनो, बिर्याणी, त्याच्यानंतर चिकन तंदूर, ते पण बार्बेक्यू, त्याच्यानंतर रिअलमीचा ज्यूस. रिअलमी नाही, फक्त रिअल कोणची कंपनी? अच्छा, रिअलचं ज्यूस हे सगळं असं. पण क्रॅनबेरी. सिद्धेश विलायक. हा. तर आता तुझी स्टोरी दाखव ना.
स्टोरी काय टाकली तू? असं आज सगळं झालेलं आहे आपला कार्यक्रम न्यू इयरचा. लवडा का न्यू इयर टाकते आणि आता दाबून झोपालेली, हे बघा तरी आम्ही काय झोपणार नाहीये. आम्ही काय झोपणार आणि 2 नाहीये, वरती आहे मूवी वगैरे बघणार आहे. थंडी वाजायला लागली. विषय तुला काय बोलायचं का लोकांना? काय नाही भावांनो, हॅपी न्यू इयर गाईस. तुमचं वर्ष पुढचं चांगलं जावं असंच मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. मेहनत करत राहा, कुठं तुम्ही थांबू नका. फळ मिळेल तुम्हाला, एकदा ना एकदा फळ मिळेल, फक्त मेहनत थांबू नका. हा काहीतरी बोलतोय. सांग सांग वरदना बोले लवकर. अरे टाइम वेस्ट होतोय. बोल नाही. काही पुढच्या vlog अरे यार याला घेऊच नका नेक्स्ट टाइम. गावठी माणूस आहे गाईज. तुला काय बोलायचं का अंशुल? बोले अंशुल बोल. काही झालं तरी एक्स कडे वापस जाऊ नका हेच बोलतोय. ओय ग, तो वेगळाच आहे त्याच्या ह्याच्यात. दूध देत. तर गाईज आपण डायरेक्ट आता ब्लॉग एंड करतानाच भेटूयात. ठीक आहे, तुम्हाला सांगत राहू आम्ही काय होते. तुम्हाला सांगतोय तंदूरची, तुम्हाला ना लवकरच तंदूरची आणली ना, तंदूरची रेसिपी देतो. आमचा हा शेफ आहे, हा तुम्हाला रेसिपी पण दिला आणि तुम्हाला थोडे सजेशन्स पण दिल काय केलं पाहिजे तिथे. कोणते दाखवा ना. शेफ काय नाही, फक्त मसाले टाकलेत त्याच्यात, कालवलं तर बीच आहे. पण अमाऊंट किती टाकली पाहिजे, चिकन किती आणलं पाहिजे, केवढं कुक केलं ते सुद्धा पाहिजे. त्याला मीच सांगितलं की टाकून दे सगळं म्हणून. हे खरं सांग रे, सगळे मसाले टाकले पूर्ण, ठेवले थोडे थोडे, त्यांनाच राहू दे. ते बनवत नाही मला वाटते काय, पण राहू दे आता. तर मित्रांनो, विषय असा आहे की आम्ही पिक्चर बघत होतो आणि 3:18 वाजता विषय म्हणला, 3:18 म्हणला रे, 3:18 विषय म्हणला की मला 5 मिनिटासाठी झोपू द्या प्लीज. मग आम्ही त्याला म्हणलो ठीक आहे, बरोबर 5 मिनिटांनी तुझ्या खाण्याखाली देणार आम्ही म्हणून. आता तो मस्त घोरतोय आणि बरोबर 3:25 आम्ही त्या कानाखाली देणार आहे. 3:25 झाले झाला का 25? 2 मिनिटं आहेत रे, अजून 2 मिनिटं झोपू दे ना मला. मग मला लावा, पिक्चर लावा. तुला 3 कानपट्टे दिले तरी तू उठला नाही माहिती का? मग झोपू दे ना मला. मला कळतं ना म्हणजे मला किती झोप आली आहे. कसं वाटते तुला कानपट्टा दिला? मला आता फील होते. की तुझा फोन काढला होईल. सॉरी कोणाशी बोलते काय माहिती. झोप म्हणते तिला पण, आणि मला झोपू दे. तुम्ही राईड घेणार आहे का? तर नमस्कार मित्रांनो, तर आता आपण चाललोय घरी. सगळं किती 5 किती 4:30 5. 8 किती वाजले रे? चला आमची मस्ती जिरलेली आहे म्हणून आम्ही घरी चाललेलो आहे. आता गाडी काही रिस्पॉन्ड करत नाहीये. ए थांब रे वरद. मला असं वाटतं संपलं पेट्रोल. मला पेट्रोल थांबा भावांनो, पेट्रोल संपले वाटतं. तर मित्रांनो, आता चाललोय आपण घरी. तर मित्रांनो, आता आपण चाललोय घरी. किती वाजले रे? 4:30 वाजलेत आणि सगळे वैतागले आहेत. सगळ्यांची मस्ती जिरली आहे, सगळ्यांना झोप आलेली आहे. मला डोळ्यात दिसत असेल आमच्या झोप आलेली. घरी जाऊन डायरेक्ट झोपणार. हा ब्लॉग इथं संपेल. याच्या पुढे असेच ब्लॉग येत राहतील, कारण हे चेहरे तुम्हाला काळे सावळे गोरे चेहरे तुम्हाला हे दिसत राहतील. तर काय सावळे गोरे. गोरा मी आहे ना थोडाफार. तर मित्रांनो, पुढचा ब्लॉग येईल उद्या, नाही तर परवा, नाही तर त्याच्या पुढच्या दिवशी. चला बाय.